श्री गणेशाय नमः. आलात सर्व? आदू आले का सर्व? हां हां, या. आज मी तुम्हाला हनुमंतरायाची गोष्ट सांगणार आहे. हनुमंतराय माहीत आहेत ना तुम्हाला? हां, मग हनुमंतरायाची गोष्ट सांगणार आहे. हनुमंतराय कसे होते? फार बलवान होते. नंतर ते फार हुशार पण होते, महावीर पण होते, विक्रम होते, बजरंगी होते. आपण बजरंगबली म्हणतो ना, बजरंगबली, तसं बजरंग होते, मोठे होते. त्यांच्या अंगामध्ये शक्ती फार होती. अतुलित बलधामम असं म्हणत होते त्यांना. आणि ज्ञानी पण होते. ज्ञानीनाम अग्रगण्यम असं म्हणत होते. म्हणजे ज्ञानी मनुष्यामध्ये सर्वश्रेष्ठ होते, विद्यावान होते, महापराक्रमी होते. त्यांना अष्टसिद्धी म्हणजे 8 प्रकारच्या सिद्धी असतात, त्या त्यांना अवगत होत्या. म्हणजे कसं, ते लहान पण होत होते, छोटे व्हायचे, मोठे पण व्हायचे, पर्वता एवढे मोठे होत होते, हलके पण व्हायचे आणि जड पण व्हायचे. ते आकाशातून उड्डाण करून जाऊ शकत होते. असं त्यांना वरदान मिळालेलं होतं की आकाशातून ते उड्डाण करून जात होते. अशा प्रकारचे महाबलवान हनुमंतराय होते. आता याचं वर्णन हनुमान चालीसा माहीत आहे ना तुम्हाला? काय म्हणालास ऋषी? तू रोज म्हणतोस? हां, बरोबर. हे बघा, हनुमान चालीसा आहे. तर हे हनुमान चालीसा प्रत्येकाने रोज म्हणायचं, ते पाठ करून घ्यायचं. अतुलित बलधामम असं म्हणलेलं आहे, विद्यावान म्हणलेलं आहे, गुणवान म्हणलेलं आहे. सर्व प्रकारचे गुण हनुमंतरायाच्या अंगी होते. असे बलाढ्य हनुमंतराय. एक वेळेस काय झालं, माता सीतेला रावणानं चोरून घेऊन गेला होता आणि लंकेत ठेवलं होतं. मग त्याचा शोध घेण्यासाठी हनुमंतराय निघाले. समुद्रावरून लंका कुठं होती? समुद्राच्या पलीकडे होती. मग समुद्रावरून उड्डाण करून जायचं होतं. मग हनुमंतराय उड्डाण करून जात होते. समुद्रावरून जात असताना काय झालं, समुद्रामध्ये एक मैनाक पर्वत होता, तो राहत होता. हा मैनाक पर्वत जो आहे ना, हनुमंतरायाचे वडील पवनदेव आहेत ना, त्यांचे मित्र होते. मैनाक आणि पवनदेवाची मैत्री होती. पवनदेव हे हनुमंतरायाचे वडील होते, पिता होते. पवनपुत्र म्हणतात ना. तर त्या मैनाक पर्वताने पाहिलं की माझ्या मित्राचा मुलगा हनुमंतराय मोठं कार्य करण्यासाठी जात आहे, मग त्याला आपण थोडी मदत करावी. लंका फार लांब आहे. मग काय करावं की त्यांना थोडं थांबायला सांगावं, विश्रांती घ्यायला सांगावं, त्यांना काहीतरी फळं द्यावे, पाणी द्यावं. असं करून तो समुद्रातून वर आला आणि हनुमंतरायाला म्हणाला, हे हनुमंतराया, थोडं थांब म्हणे, लंका फार दूर आहे, थोडं विश्रांती घे. माझ्या पर्वतावरती तू विश्रांती घे, थोडे फळं खा, पाणी पे, विश्रांती घे आणि मग जा. मग हनुमंतराय काय म्हणाले, हे बघा काका, चाचाजी, भगवंताचं कार्य झाल्याशिवाय, रामचंद्र प्रभूचं कार्य झाल्याशिवाय, सीतामातेचा शोध लागल्याशिवाय मी काय विश्रांती घेणार नाही, मी आराम करणार नाही. असं म्हणून मैनाक पर्वताला त्याने नमस्कार केला आणि ते पुढे निघाले. मग वाटेमध्ये काय झालं, एक सुरसा नावाची नाग असतात ना, नागाची माता, सर्पाची माता, ती आडवी आली. सुरसा ती काय म्हणाली, हे थांब, कुठं चाललास तू, मी तुला खाऊन टाकते. मग हनुमंतराय काय म्हणाले, हे माते, मी मोठ्या कामासाठी जात आहे, श्रीरामचंद्र प्रभूच्या कामासाठी जात आहे, तू मला नंतर खा, मी अगोदर सीतामातेचा शोध लावतो
रामचंद्र प्रभूंना माहिती सांगतो आणि मग वापस येतो. त्यावेळेस तू मला खा. नाही म्हणे, मला आता भूक लागलेली आहे, मी तुला खावते. म्हणून असं तिनं तोंड पसरलं, तोंड उघडलं. मग हनुमंतराय काय केले, हनुमंतराय त्या जेवढं तोंड होतं ना तिच्यापेक्षा मोठे झाले. मग ती सुरसा काय केली, तिच्यापेक्षा आणि मोठं तोंड पसरलं. असं पसरत पसरत इतकं मोठं पसरलं की रामायणामध्ये उल्लेख येतो 100 योजन एवढं तोंड तिनं पसरलं. आता योजन म्हणजे किती ते तुम्हाला कळणार नाही. आपण गृहीत धरू 1 योजन म्हणजे 1 किलोमीटर, एक गृहीत धरायचं आपण. तर असं 100 किलोमीटर तिनं तोंड पसरलं. मग हनुमंतरायाने विचार केला, याला काही अंत नाही. मी जेवढा मोठा होतो तिच्यापेक्षा ही मोठं तोंड पसरते. किती मी मोठा झालो तर तिच्यापेक्षा तोंड मोठं पसरते ही. मग आता काय करावं. ती म्हणायची, मी तुला खाऊन टाकते. मग हनुमंतरायाने विचार केला आणि ते काय झाले, छोटे झाले, लहान झाले. आणि ते एवढ्या मोठ्या तोंडातून ते आत गेले आणि बाहेर आले. समजलं का. ते छोटे झाले एकदम, त्या सुरसा मातेच्या तोंडातून आत गेले आणि बाहेर आले. आणि मग काय म्हणाले बाहेर येऊन, हे माते म्हणे, बघ मी तुझ्या तोंडात गेलो होतो, तू काय मला खाल्ली नाहीस, मी बाहेर आलो. मग सुरसा मातेला पण फार आनंद झाला. ती म्हणाली, वा वा वा, तुला फक्त शक्तीच नाही, तुला बुद्धी पण आहे. देवलोकांनी विचार केला होता, हनुमंतराय जे आहेत हे लंकेला जात आहेत, मोठं कार्य करण्यासाठी जात आहेत, तिथं मोठं कार्य आहे. मग हनुमंतरायाचं बल किती आहे, बुद्धी किती आहे, याची परीक्षा घेण्यासाठी सुरसा मातेला पाठवलं होतं. समजलं का. सुरसा मातेला कशासाठी पाठवलं होतं, हनुमंतरायाची परीक्षा घेण्यासाठी. हनुमंतराय किती बलवान आहे आणि किती बुद्धिमान आहे हे घेण्यासाठी. मग सुरसा मातेला समजलं, हा खरोखरच बलवान पण आहे आणि बुद्धिवान पण आहे. मग सुरसा मातेनं हनुमंतरायाला आशीर्वाद दिला, जा तुझं कार्य होईल म्हणून. मग हनुमंतराय निघाले, लंकेत आले. तर लंकेत प्रवेश करायचा. मग काय करायचं, छोटं रूप घेतलं आणि रात्री गेले. दिवसा जर गेले असते, राक्षसाने पाहिलं असतं तर तिथंच युद्ध चालू झालं असतं. मग सीतामातेचा शोध कसा लागला असता. मग ते काय केले, रात्री आणि छोटं रूप घेऊन लंकेत प्रवेश केले. आणि जागोजाग त्यांनी पाहिलं सगळीकडे, प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन, नंतर रस्त्यावरती म्हणा किंवा चौकात म्हणा, आणखीन कोणत्या महालात म्हणा की विश्रामगृहात म्हणा. आता आपण म्हणतो ना हॉटेल फिटेल, तसं विश्रामगृह पण होते त्यावेळेस, तिथं पण शोध घेतला. चौकडे श्रीलंका पूर्ण हुडकली, परंतु सीतामातेचा काही शोध लागला नाही. मग आता काय करायचं, थोडं नैराश्य आलं हनुमंतरायाला, थोडं नैराश्य आलं. मग थोडं एका इमारतीवरती, बंगल्यावरती, घरावरती जाऊन बसले आणि विचार करू लागले, आता काय करावं. मग त्यांना वाटलं की आपण देवाची भक्ती केलीच नाही, गणेशरायाला आपण विचारलंच नाही. मी याच्या अगोदर सांगितलं होतं ना, कोणतंही कार्य करण्याच्या अगोदर गणेशाची पूजा करायची, बरोबर ना. सांगितलं होतं ना, श्री गणेशाची पूजा करायची आणि मग कोणत्याही कार्याला प्रारंभ करायचा. मग हनुमंतरायाला वाटलं की आपण गणेशरायांना नमस्कारही केला नाही, त्यांना प्रणाम केला नाही आणि डायरेक्ट कार्य चालू केलं. मग त्यांनी काय केलं, हनुमंतरायांनी गणेशरायाची प्रार्थना केली, हे देवा मी चुकलो बाबा, तुझी प्रार्थना करायला पाहिजे होती, केली नाही, माझी चूक झाली. मी आता तुला प्रार्थना करतो, मला मार्ग दाखव, मला मार्ग सापडत नाही, सीतामातेचा शोध लागत नाही. असं मनापासून हनुमंतरायाने श्री गणेशाची प्रार्थना केलेली आहे. मग श्री गणेशरायाने त्यांना बुद्धी दिली आणि त्यांना एकदम आठवलं, अरे आपणाला अशोक वाटिकेमध्ये शोध घ्यायला पाहिजे. संपाती जो वानर होता, संपाती जो पक्षी होता, तो मोठा गरुडाचा वंशातला होता. तर त्यांनी सांगितलं होतं की सीतामाता कुठे आहे, अशोक वाटिकेमध्ये आहे.
परंतु हनुमंतराय विसरले होते. मग त्यांना आठवलं, बरोबर आहे, आपण अशोक वाटिकेमध्ये सीतामातेचा शोध घ्या. मग ते अशोक वाटिकामध्ये गेले आणि सीतामातेला भेटले. सीतामातेला धीर दिला. श्रीरामचंद्र प्रभूने दिलेली जी अंगठी आहे त्यांना दाखवली आणि धीर दिला की हे माते, तू काही काळजी करू नको, काही दिवसातच आम्ही सर्वजण श्रीरामचंद्र प्रभू त्यांच्या सैन्यासहित वानरासहित सर्वजण लंकेत येतील, रावणाला मारतील आणि तुझी सुटका करतील. अशा प्रकारचा धीर सीतामातेला दिलेला आहे. मग मुख्य काम तर संपलं, सीतामातेचा शोध लागला. मग हनुमंतरायाने विचार केला, माझं मुख्य तर काम झालेलं आहे, आता काय करायचं? आता आपण छोटे छोटे काम करायचे. आता मी जाऊन रामचंद्र प्रभूंना सांगेन की सीतामातेचा शोध लागला. मग रामचंद्र प्रभू सर्व वानरासहित लंकेत येतील आणि युद्ध होईल. मग युद्धाच्या वेळेस, युद्ध ज्यावेळेस आपण करतो किंवा दोन राष्ट्रामध्ये युद्ध होतं, त्यावेळेस दुसऱ्या राष्ट्रामध्ये किती सैन्य आहे, त्या दुसऱ्या राष्ट्रामध्ये किती शस्त्र आहेत, अस्त्र किती आहेत, तोफखाने किती आहेत, विमानं किती आहेत, अशा प्रकारची माहिती घ्यायची. आता त्यांनी विचार केला की रावणाचं सैन्यबल किती आहे, त्याची शक्ती किती आहे, ते कशा प्रकारे लढतात, त्यांच्याकडून कोणते शस्त्र आहेत, कोणते अस्त्र आहेत, ह्याची आपण माहिती घ्यावी. युद्धाच्या वेळेस ही माहिती आपणाला उपयोगी पडेल. म्हणून त्यांनी एक विचार केला. मग आता काय करायचा? त्यांनी अशोक वाटिकेमधील फळं जे होते ते खाण्याच्या उद्देशानं त्याचं निमित्त केलं, म्हणजे तिथले फळं खाण्याचं निमित्त केलं आणि अशोक वाटिकेमधील झाडं जे होते ते उपडून टाकले. हनुमंतरायाने एक युक्ती केली, ते झाडं उपडून टाकले. मग रावणाच्या सैन्याने पाहिलं, रक्षकांनी पाहिलं की अरे कोणतरी एक वानर आहे, तो झाडे उपडतो. मग ते रक्षक धावत आले. मग हनुमंतरायाचं त्यांचं युद्ध झालं, त्याने बऱ्याच राक्षसाला मारलं. अशा प्रकारे बरेच सैन्य आले, रावणाने पाठवलं, बऱ्याच सैन्याचा त्यांनी विध्वंस केला, मारून टाकले. मग शेवटी रावणाचा मुलगा मेघनाथ आला. मग मेघनाथाने काय केलं की तो फार बलवान होता, त्याच्याकडे शस्त्रास्त्र फार होते. त्याने हनुमंतरायाला बांधलं आणि तो रावणाच्या सभेत हनुमंतरायाला घेऊन गेला. हनुमंतरायाने विचार केला, बरं झालं म्हणे, ही एक मौका आहे, आपण रावणाची सभा पाहूया. मग हनुमंतराय रावणाच्या सभेत आले, सभा पाहिली, रावण कसा आहे पाहिला, नंतर रावणाचे मंत्री पाहिले, त्याचा विचार विमर्श कसा होतो सभेमध्ये, काय युक्ती आखली जाते, काय नीती आखली जाते, कशा प्रकारचं त्याच्यामध्ये चर्चा होत असते, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत हनुमंतरायांनी पाहिलेलं आहे. आणि मग त्यावेळेस काय झालं की रावणाने त्याच्या सेवकांना सांगितलं हनुमंतरायाच्या शेपटीला आग लावा. मग हनुमंतरायाच्या शेपटीला आग लावली गेली. मग हनुमंतरायाने काय केलं, मोठं रूप धारण केलं, मोठे झाले आणि मग तिथून निसटले, त्या सभेतून निसटले. आणि त्यांनी काय केलं, त्या आगीनं, त्या शेपटाला आग लागली होती ना, त्या शेपटाच्या आगीनं लंका जाळायला सुरुवात केली. बरीच लंका जाळली, बरेच घरं जाळले आणि शेवटी ते समुद्रात येऊन आपली शेपटी विझवली आणि ते मातेचा, सीतामातेचा निरोप घेऊन श्रीरामचंद्र प्रभूकडे आले आणि त्यांना सर्व माहिती सांगितली की सीतामातेचा शोध घेतलेला आहे. अशा प्रकारे मोठं काम हनुमंतरायाने केलेलं आहे. आणि आता ही झाली कथा. आता या कथेवरून आपण का बोध घ्यायचा, काय बोध घ्यायचा, काहीतरी बोध घ्यायला पाहिजे ना. तर पहिला बोध घ्यायचा की काम झाल्याशिवाय विश्रांती नाही. मैनाक पर्वत आला होता ना विश्रांती घ्या म्हणायला, परंतु हनुमंतराय थांबले नाहीत. त्यांनी विचार केला की काम झाल्याशिवाय विश्रांती नाही आणि त्या मैनाक पर्वताला नमस्कार करून पुढे निघाले. नंतर
सुरसा आली. सुरुवातीला हनुमंतरायांनी शक्तीचा वापर केला, मोठे 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 होत गेले, परंतु त्यांना समजलं की इथं शक्तीचा काही उपयोग होत नाही. मग त्यांनी युक्ती केली आणि ते लहान रूप होऊन त्या सुरसा मातेच्या तोंडात गेले आणि वापस आले. म्हणजे शक्तीचा वापर करावा, परंतु शक्ती ज्यावेळेस कमी पडते त्यावेळेस युक्तीनं काम करावं. आता आणखीन एक काय पाहायचं की हनुमंतराय पुष्कळ लंकेमध्ये फिरले, परंतु सीता मातेचा शोध लागला नाही. मग ते निराश झाले आणि विचार करू लागले. तर विचार करत काय करावं. मग त्यांनी बाल गणेशाची प्रार्थना केली, बाल गणेशाला विनंती केली आणि बाल गणेशाने त्यांना बुद्धी दिली. तर निराश होऊ नये, विचार करावा, पुढे कसं कार्य करायचं ते विचार करावा, कसं करायला यायच्यामध्ये. नंतर एक पाहायला पाहिजे, त्यांच्या शेपटीला आग लागली गेली, शेपटीला आग लावली ना, मग त्यावेळेस संकट आलं हनुमंतरायावरती. मग त्या संकटातून कशी सुटका करायची किंवा त्या संकटाचा कसा उपयोग करायचा. एवढं मोठं संकट आलं, शेपटीला आग लागली, त्या संकटाचा सुद्धा उपयोग कसा करावा हनुमंतरायाने ठरवलं आणि त्या शेपटीच्या आगीनं लंका जाळून टाकली. म्हणजे संकटाचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो. विचार केल्यानंतर आपल्याला समजतं संकट पण सुद्धा आपल्या कामासाठी वापरू शकतो. नंतर त्यांनी काय केलं होतं, मुख्य काम केलं होतं, सीता मातेचा शोध लावला होता, परंतु त्यांनी आणखी छोटे छोटे कामं केले होते. रावणाचे सैनिक, त्यांचं बळ किती आहे, शस्त्रसाठा किती आहे, लढण्याची नीती कशी आहे, रणनीती कशी आहे, कोणत्या ठिकाणी किती सैन्य आहे, असं बारकाईनं सगळं काम केलं होतं. सगळं बघून घेतलं होतं. म्हणजे आपण एक मुख्य काम करतो, त्या मुख्य कामाला अनुसरून असं छोटे काम करायचे. अशा प्रकारचे हनुमंतरायांनी महापराक्रम केलेला आहे. हनुमंतराय फार बलवान होते. आता हे तुम्हाला पुस्तक दाखवलं बघा, छोटंसं हनुमान चालिसा. हे प्रत्येकाने दररोज हे हनुमान चालिसा म्हणावं, सकाळी म्हणावं किंवा संध्याकाळी म्हणावं किंवा दोन्ही वेळेस म्हणावं. हनुमंतराय तुमच्यावरती प्रसन्न होतील, तुम्हाला बल देतील, विद्या देतील, नंतर बुद्धी देतील. हनुमंतराय हे त्यांच्यामध्ये फार शक्ती आहे, विद्यावान आहेत, बलवान आहेत. अशा प्रकारचं हनुमंतरायांनी कार्य केलेलं आहे. तर समजलं ना तुम्हा सर्वांना. मग हनुमंतरायाची भक्ती करणार ना, हनुमान चालिसा वाचणार ना. मग हनुमंतराय तुम्हाला बल देतील, बुद्धी देतील. कुठे संकटात सापडला असाल तर तुम्हाला संकटातून मार्ग काढतील, मार्ग काढण्याचा विचार देतील, बुद्धी देतील आणि कोणतीही गोष्ट संकट आलं त्याचा कसा उपयोग करून घ्यावा हे पण शिकवतील. तर हनुमंतराय हे आहेत फार बलवान पण होते, विद्यावान होते, हुशार होते, चतुर होते. म्हणून प्रत्येकाने हनुमंतरायाची भक्ती करावं, हनुमान चालिसाचा पाठ करावा. जय सियाराम.